कन्या राशी, आजपासून तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू होतोय जो साधा नाही. परमेश्वराने तुमच्या भाग्यात आधीच लिहून ठेवलेल्या 11 घटना आता एका मागोमाग एक घडू लागणार आहेत आणि त्यांना थांबवण्याची ताकद कोणाकडेही नाही. तुम्ही नेहमी शांतपणे निरीक्षण करणारे, प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणारे आणि जबाबदारी घेणारे आहात. कन्या राशी, बराच काळ तुम्ही मेहनत घेतली, तपशील सांभाळले, चुका सुधारल्या, पण स्वतःच्या भावनांना मागे ठेवलं. आता नियती तुमच्यासाठी मोठी हालचाल करणार आहे. काही नात्यांमध्ये सत्य उघड होईल. आर्थिक बाबतीत अनपेक्षित बदल दिसतील. करिअरमध्ये अचानक संधी मिळेल आणि एक असा निर्णय घ्यावा लागेल जो पुढील अनेक वर्षाचा मार्ग ठरवेल. तुम्हाला वाटेल की सगळं वेगाने घडतंय, पण हे सगळं तुमच्या संयम आणि प्रामाणिकपणाचं फळ आहे. कन्या राशी, आता तयार राहा, कारण पुढचे दिवस तुमच्या आयुष्याला नवं वळण देणार आहेत. कन्या राशी, अडकलेले काम पूर्ण होतील आणि प्रयत्नांना यश मिळणार. तुमच्या आयुष्यातील पहिली मोठी घटना म्हणजे बराच काळ अडकलेलं काम अचानक पूर्ण होणं. तुम्ही स्वभावाने परफेक्शनिस्ट आहात. प्रत्येक गोष्ट नीट, व्यवस्थित आणि बिनचूक व्हावी यासाठी तुम्ही खूप मेहनत करता. पण काही कामं अशी होती जी तुमच्या हातात असूनही वारंवार पुढे ढकलली जात होती. फाईल थांबली, कागदपत्रात अडथळा आला, वरिष्ठांकडून उत्तर उशिरा मिळालं किंवा एखादा व्यवहार शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबला. आता परिस्थिती अचानक बदलणार आहे. एखादा फोन, ईमेल, सही किंवा महत्त्वाची मंजुरी मिळेल आणि जे काम महिनाभर थांबलं होतं ते पुढे सरकेल. तुम्हालाच आश्चर्य वाटेल की इतक्या दिवसांची प्रतीक्षा अचानक कशी संपली. ही घटना फक्त काम पूर्ण होण्यापुरती नाही, ती तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागा करेल. कन्या राशी, तुम्ही अनेकदा स्वतःवरच जास्त कठोर असता. मी अजून चांगलं करू शकलो असतो असं म्हणत स्वतःला दोष देता. पण आता तुम्हाला कळेल की तुमची मेहनत वाया गेलेली नाही. विश्व तुमच्या सातत्याचं फळ देत आहे. ही पहिली घटना तुमच्यासाठी एक संकेत आहे. आता गोष्टी तुमच्या नियंत्रणात येऊ लागतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, संधी आल्यावर जास्त विचार करून वेळ वाया घालवू नका. योग्य क्षणी ठाम निर्णय घ्या, कारण हीच सुरुवात तुमच्या पुढील मोठ्या यशाची ठरू शकते. दुसरी घटना आहे आर्थिक स्थितीत सुधारणा आणि अनपेक्षित लाभ. कन्या राशी, आता तुमच्या आयुष्यात पैशांच्या बाबतीत एक सकारात्मक वळण येणार आहे. बराच काळ तुम्ही खर्चाचे काटेकोर नियोजन करत होता, प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवत होता, पण तरीही काही अनपेक्षित खर्च, थांबलेले पेमेंट किंवा आर्थिक ताण तुमच्या मनावर दबाव टाकत होते. तुम्ही कुणाकडे हात पसरवले नाही, शांतपणे परिस्थिती सांभाळली आणि आता त्याचं संयमाचं फळ मिळण्याची वेळ आली आहे. एखादी अडकलेली रक्कम परत मिळू शकते, बोनस, इन्सेंटिव्ह मिळू शकतो, फ्रीलान्स किंवा साईड इन्कम सुरू होऊ शकते किंवा एखादी जुनी गुंतवणूक अचानक चांगला परतावा देऊ शकते. काही कन्या राशीच्या लोकांना नवीन कामाची ऑफर, पगारवाढ किंवा अतिरिक्त जबाबदारीमुळे आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ही रक्कम लहान वाटेल, पण ती तुमच्या आत्मविश्वासाला मोठा आधार देईल. मात्र लक्षात ठेवा, हा काळ फक्त पैसा येण्याचा नाही, तर आर्थिक शिस्त अधिक मजबूत करण्याचा आहे. तुम्ही बचत, विमा, कर्जफेड किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीचा गंभीरपणे विचार कराल. कन्या राशीची खासियत म्हणजे नियोजन. त्यामुळे योग्य निर्णय घेतला तर पुढील काही महिने आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि सुरक्षित ठरू शकतात. ही दुसरी घटना तुम्हाला सांगते, तुमचा हिशोबी स्वभाव आणि संयम आता फळ देतोय. पैशाचा प्रवाह हळूहळू वाढेल आणि तुम्ही अधिक आत्मनिर्भर व्हाल. तिसरी घटना आहे नात्यांमध्ये सत्य समोर येणार, मनाला स्पष्टता मिळणार. कन्या राशी, आता तुमच्या आयुष्यात नातेसंबंधांच्या बाबतीत एक महत्त्वाचा टप्पा येणार आहे. तुम्ही स्वभावाने निरीक्षण करणारे आहात. लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतींकडे जास्त लक्ष देता. बराच काळ तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल मनात शंका होती, काहीतरी बरोबर नाही असं जाणवत होतं, पण तुम्ही शांत राहून परिस्थिती पाहत होतात. आता वेळ अशी येईल की सत्य स्वतःच तुमच्यासमोर उघड होईल. एखादं बोललेलं वाक्य, एखादी चूक किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती, यामुळे तुम्हाला स्पष्ट कळेल की कोण खरं आहे आणि कोण फक्त दिखावा करत होतं. काही नाती अधिक मजबूत होतील कारण तिथे प्रामाणिकपणा सिद्ध होईल, पण काही नात्यांमध्ये अंतर येऊ शकतं कारण तुम्ही आता तडजोड करण्याच्या मूडमध्ये नसाल. ही घटना तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या थोडी कठीण असू शकते. तुम्ही मनाने संवेदनशील आहात, पण बाहेरून शांत दिसता, आतून मात्र खूप विचार करता. कन्या राशी, आता तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल. नातं सुधारण्यासाठी संवाद साधायचा की स्वतःच्या स्वाभिमान जपण्यासाठी अंतर ठेवायचं. कन्या राशी, ही तिसरी घटना तुमच्या मनाला स्पष्टता देणारी आहे. तुम्ही आता लोकांना त्यांच्या खऱ्या रूपात स्वीकाराल आणि जिथे गरज असेल तिथे ठाम भूमिका घाल.
कारण तुमच्यासाठी नातं टिकवणं महत्त्वाचं आहे, पण स्वाभिमान गमावून नाही. चौथी घटना आहे करिअरमध्ये मोठा बदल आणि जबाबदारीची नवी पायरी. कन्या राशी, आता तुमच्या करिअरच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा वळण येणार आहे. बराच काळ तुम्ही पडद्यामागे राहून काम केलं, चुका दुरुस्त केल्या, तपशील सांभाळले, इतरांच्या कामाला परिपूर्ण केलं, पण तुमचं नाव पुढे फारसं आलं नाही. आता मात्र परिस्थिती बदलणार आहे. एखादे वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील, एखादा मोठा प्रोजेक्ट तुमच्या हातात येईल किंवा अचानक बढती, पगारवाढ किंवा नवीन जॉब ऑफर मिळू शकते. ही संधी सुरुवातीला थोडी ताण देणारी असेल, कारण जबाबदारी वाढेल, अपेक्षा वाढतील आणि तुमच्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा केली जाईल. पण लक्षात ठेवा, तुम्ही त्या जबाबदारीसाठी योग्य आहात, म्हणूनच ती तुमच्याकडे आली आहे. कन्या राशीची ताकद म्हणजे विश्लेषण, शिस्त आणि नियोजन. त्यामुळे तुम्ही ही नवी पायरी व्यवस्थित पार कराल. पाचवी घटना आहे घरगुती वातावरणात बदल आणि मनशांतीची सुरुवात. कन्या राशी, आता तुमच्या घर परिवाराच्या आयुष्यात एक महत्त्वाचा बदल घडणार आहे. बराच काळ तुम्ही घरातील जबाबदाऱ्या शांतपणे सांभाळत होता, प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देत, सगळ्यांच्या गरजा पूर्ण करत, पण स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करत होतात. घरात एखादा ताण, गैरसमज किंवा न बोललेला राग वातावरणात होता. आता त्या सगळ्याला शेवट होण्याची वेळ आली आहे. एखादी मनमोकळी चर्चा होईल, जुने गैरसमज दूर होतील किंवा एखादी शुभवार्ता घरात आनंद घेऊन येईल. लग्नाची बातमी, नवीन सदस्य आगमन, घर खरेदी बदल किंवा कुटुंबातील एखाद्याचं यश तुम्हाला जाणवेल की घरातील वातावरण हलकं आणि सकारात्मक होत आहे. काही कन्या राशीच्या लोकांना या स्थलांतराचा योग असू शकतो. नवीन घर, नवीन शहर किंवा घरातील मोठा बदल. सुरुवातीला थोडा धावपळ होईल, पण शेवटी हा बदल मनशांती देणारा ठरेल. सहावी घटना आहे आरोग्य आणि मानसिक संतुलनाचा बदल. कन्या राशी, आता तुमच्या आयुष्यात आरोग्याशी संबंधित एक महत्त्वाचा टप्पा येणार आहे. तुम्ही स्वभावाने काळजी घेणारे आहात, पण इतरांची, स्वतःच्या तब्येतीकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष करता. छोट्या तक्रारी, थकवा, झोप न लागणं, पचनाचे त्रास, ताणतणाव हे सर्व संकेत तुम्हाला आधीपासून मिळत होते, पण आता वेळ नाही असं म्हणत तुम्ही ते पुढे ढकलत राहिलात. आता एखादी घटना तुम्हाला थांबवेल. कदाचित डॉक्टरांचा सल्ला, एखादा रिपोर्ट किंवा अचानक आलेला थकवा तुम्हाला जाणीव करून देईल की शरीर आणि मन दोन्हीला विश्रांतीची गरज आहे. ही घटना घाबरवण्यासाठी नाही, तर सुधारण्यासाठी आहे. तुम्ही आता तुमच्या जीवनशैलीत बदल कराल, आहार सुधाराल, नियमित चालणं किंवा योग सुरू कराल, झोपेची वेळ ठरवाल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक शांततेकडे लक्ष द्याल. जास्त विचार करणं, प्रत्येक गोष्टीचा ओव्हर अनालिसिस करणं हे कमी करण्याचा प्रयत्न कराल. ध्यान, प्रार्थना किंवा निसर्गात वेळ घालवणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सातवी घटना आहे लपलेली प्रतिभा समोर येईल, नावाला खरी ओळख मिळणार. कन्या राशी, आता तुमच्या आयुष्यात अशी वेळ येणार आहे जिथे तुमची लपलेली प्रतिभा आणि कौशल्य लोकांसमोर स्पष्टपणे दिसू लागेल. बराच काळ तुम्ही पडद्यामागे राहून काम केलं, इतरांच्या चुका दुरुस्त केला, तपशील सांभाळले, योजना तयार केला, पण श्रेय मात्र दुसऱ्यांना मिळाला. तुम्ही त्याबद्दल फार गोंधळ घातला नाही, कारण तुमचा स्वभाव शांत आणि कामावर लक्ष केंद्रित करणार आहे. आता मात्र परिस्थिती बदलणार आहे. एखादा प्रोजेक्ट, एखादी सादरीकरणाची संधी, लेखन, अध्यापन, व्यवस्थापन किंवा विश्लेषण कौशल्य यापैकी काहीतरी तुमचं विशेष कौशल्य लोकांच्या नजरेत येईल. वरिष्ठ, सहकारी किंवा समाजातील लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. ही व्यक्ती खरोखर सक्षम आहे हे मान्य केलं जाईल. आठवी घटना आहे शत्रूंचे डाव उधळले जाणार, सत्य तुमच्या बाजूने उभं राहणार. कन्या राशी, आता तुमच्या आयुष्यात अशी वेळ येणार आहे जिथे गुप्त विरोधक आणि पाठीमागे बोलणारे लोक स्वतःच उघडे पडतील. तुम्ही स्वभावाने शांत, निरीक्षण करणारे आणि थेट संघर्ष टाळणारे आहात. त्यामुळे अनेकदा काही लोकांनी तुमच्या संयमाचा गैरफायदा घेतला, तुमच्या कामात अडथळे आणले, चुकीच्या अफवा पसरल्या किंवा तुमच्या प्रगतीवर मत्सर केला. तुम्हाला सगळं जाणवत होतं, पण तुम्ही योग्य वेळेची वाट पाहत होता. आता ती वेळ आली आहे. एखादी चूक त्यांच्याकडून होईल, एखादं गुपित बाहेर येईल किंवा एखादी वरिष्ठ प्रभावी व्यक्ती सत्य ओळखेल. तुम्हाला काहीही सिद्ध करण्याची, आक्रमक होण्याची गरज भासणार नाही. परिस्थिती स्वतः तुमच्या बाजूने फिरेल. ज्या लोकांनी तुमच्यावर शंका घेतली होती तेच आता तुमची बाजू समजून घेतील. काहींसाठी हा प्रसंग ऑफिस पॉलिटिक्सचे असेल, काहींसाठी कौटुंबिक गैरसमजाचे असेल, तर काहींसाठी आर्थिक किंवा कायदेशीर बाबींमध्ये विजयाच्या रूपात दिसेल. विशेष म्हणजे हा विजय सुडाचा नसून न्यायाचा असेल. तुम्ही शांतपणे, प्रामाणिकपणे तुमचं काम करत राहिलात आणि आता त्याचं संरक्षण विश्व करत आहे. नवी घटना आहे अचानक बदल, प्रवास किंवा नवीन संधींचा दरवाजा उघडणार. कन्या राशी, आता तुमच्या आयुष्यात एक अनपेक्षित हालचाल होणार आहे. तुम्ही स्वभावाने नियोजन करणारे आहात. प्रत्येक गोष्ट आधी ठरवून विचार करून पाऊल टाकता.
पण नवी घटना ही अशी असेल जी तुमच्या प्लॅनपेक्षा वेगळी असेल. अचानक प्रवास, नवीन ठिकाणी जाण्याची वेळ, ट्रान्सफर, परदेशी संधी किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट, हे सगळं अचानक घडू शकतं. सुरुवातीला तुम्हाला अस्वस्थ वाटेल कारण तुम्हाला स्थिरता आवडते, पण हाच बदल तुमच्यासाठी नवं दार उघडणार आहे. त्या प्रवासात किंवा त्या नवीन संधीमुळे तुम्हाला एखादी व्यक्ती भेटेल, एखादी माहिती मिळेल किंवा एखादा निर्णय घ्यावा लागेल आणि तो निर्णय पुढील काही वर्षाचा मार्ग ठरवू शकतो. काही कन्या राशीसाठी हा आध्यात्मिक प्रवास असेल, एखाद्या धार्मिक स्थळाला जाणं, मनशांतीसाठी विश्रांती घेणं. काहींसाठी हा करिअरशी संबंधित असेल, इंटरव्ह्यू, मोठी मीटिंग किंवा नवीन व्यवसाय संधी असेल. 10वी घटना हे मोठा निर्णय होईल. आयुष्याची दिशा बदलणारा क्षण येईल. कन्या राशी, आता तुमच्या समोर एक असा निर्णय उभा राहणार आहे जो टाळणं शक्य नाही. बराच काळ तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल विचार करत होतात. नोकरी बदलायची का, व्यवसाय सुरू करायचा का, नात्यात पुढे जायचं का, शहर बदलायचं का. तुम्ही प्रत्येक बाजू तपासली, फायदे तोटे मोजले, पण अंतिम पाऊल उचललं नाही. आता परिस्थिती अशी बनेल की निर्णय घ्यावाच लागेल. हा क्षण थोडा तणावपूर्वक असेल कारण तुम्हाला परिपूर्ण पर्याय हवा असेल. पण लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक निर्णय 100% खात्रीचा नसतो. काही वेळा विश्वास ठेवून उडी घ्यावी लागते. तुमचं विश्लेषण कौशल्य तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल, पण जास्त विचार करून संधी गमावू नका. 11वी आणि शेवटची घटना म्हणजे कर्मफळाचा परिपाक, नवं जीवनचक्र सुरू. कन्या राशी, 11वी आणि सर्वात निर्णायक घटना म्हणजे कर्मफळाचा स्पष्ट परिपाक. बराच काळ तुम्ही न बोलता सहन केलं, प्रामाणिकपणे काम केलं, तपशील सांभाळले, इतरांना मदत केली, पण स्वतःसाठी फारसं काही मागितलं नाही. आता विश्व तुमच्या त्या शांत परिश्रमांचा हिशोब चुकता करणार आहे. जे पेरलं ते उगवेल आणि यावेळी फळ ठोस, दिसणारं आणि समाधान देणारं असेल. कन्या राशी, काहींसाठी हे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या ध्येयाची पूर्तता असेल. काहींसाठी मोठ्या अडचणीचा कायमचा शेवट, तर काहींसाठी आत्मसन्मान परत मिळवण्याचा क्षण. ज्या लोकांनी तुमची किंमत कमी केली होती तेच आता तुमचं महत्त्व ओळखतील. पण हा क्षण सुडाचा नाही. हा क्षण अंतर्मनाच्या शांततेचा आहे. तुम्हाला जाणवेल की प्रत्येक संघर्षाने तुम्हाला अधिक सक्षम, अधिक शहाणं आणि अधिक स्थिर बनवलं आहे. ही घटना आध्यात्मिक पातळीवरही बदल घडवेल. तुम्ही स्वतःकडे अधिक दयाळूपणे पाहाल, परिपूर्णतेच्या अति धावपळीपासून थोडं दूर जाल आणि पुरेसा असं म्हणायला धैर्य मिळवाल. काही कन्या राशींसाठी मार्गदर्शक गुरु किंवा प्रेरणादायी अनुभव आयुष्यात प्रवेश करू शकतो, जो पुढील वाटचालीला दिशा देईल. कन्या राशी, 11वी घटना म्हणजे नव्या जीवनचक्राची सुरुवात. आता तुम्ही फक्त चुका दुरुस्त करणारे नाही, तर स्वतःचं भविष्य घडवणारे व्हाल. तुमचे निर्णय ठाम असतील, तुमचं मन स्पष्ट असेल आणि तुमच्या उपस्थितीत स्थैर्य जाणवेल. तयार राहा, कारण आता तुमच्या आयुष्याचा पुढचा अध्याय आणि प्रकाशमान अधिक स्थिर आणि अधिक समाधान देणारा ठरणार आहे. कन्या राशी, या 11 घटना साध्या नाहीत. या तुमच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलणाऱ्या आहेत. प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपमान, प्रत्येक थांबलेली संधी यामागे एक मोठं कारण होतं. विश्व तुम्हाला थांबवत नव्हतं, ते तुम्हाला तयार करत होतं. आणि आता वेळ आली आहे फळ मिळण्याची. लक्षात ठेवा, तुम्ही सामान्य नाही. तुमची शांतता हीच तुमची ताकद आहे. तुमचं निरीक्षण हेच तुमचं शस्त्र आहे आणि तुमची प्रामाणिकता हेच तुमचं भाग्य आहे. जे लोक तुमच्यावर शंका घेत होते तेच आता तुमचं यश पाहून थक्क होतील. पण एक गोष्ट विसरू नका, अहंकार करू नका, कृतज्ञता ठेवा, कारण जिथे नम्रता असते तिथेच कायमस्वरूपी यश टिकतं.